कामे मुलींचीच आहे, मुलांची नाही। खरं तर इथूनच भेदभाव सुरू होतो। एक उदाहरण बघूया। आई आपल्या लाडक्या लग्न झालेल्या मुलीशी फोनवर बोलत असते। ती बोलता बोलता आपल्या मुलाच्या हातात पुरणपोळीचे ताट देते। मग खोली आवरणे सुरू करते। ती खरं तर तिच्या मुलीची खोली असते, पण ती सासरी गेल्यावर आता तिचा मुलगा तिथे राहतो। खोलीत सामान विखुरलेले असतं आणि ती आई ते आवरत असते। अचानक तिची मुलगी फोनवर सांगते की ती नोकरी सोडणार आहे, कारण तिला घर आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या झेपत नाही आहे। आई म्हणते मुलीला, अगं पण तुझा नवरा काही घरकामात मदत करत असेल ना, दोघेही मिळून काम करायचं, नोकरी कशाला सोडते? मुलगी म्हणते, त्याला घरकाम येत नाही। आई म्हणते, असं कसं येतं नाही? आणि मग त्या आईचं लक्ष आपल्या मुलाकडे जातं। नसेल येत कदाचित, तू परत नीट विचार कर आणि मग ठरव। आई फोन ठेवते। आपल्या मुलाला पण घरकाम काही येत नाही आणि त्याला शिकवणे गरजेचे आहे हे तिच्या लक्षात येते। मग ती आई आपल्या मुलाला कपडे देते आणि घरातील थोड्या कामाची जबाबदारी देते। संदेश खूप छान आहे। आपण मुलींना घरकाम आणि शिक्षण दोन्ही देऊन स्वावलंबी आणि सक्षम बनवितो, पण मुलांना मात्र घरकाम शिकवत नाही। मुलगा आणि मुलगीमध्ये हा भेदभाव केला जातो। या भेदभावामुळे मुलांचं खूप नुकसान होत, ते कायम परावलंबी राहतात। मुलांना खरं तर काही शिकवायची गरज पडत नाही। मुले लहानपणापासून जे घरी घडताना बघतात ते आपोआप उचलतात। त्यामुळे आजकालच्या आईंनी मुलांना स्वयंपाक शिकवायच्या आधी तो नवऱ्याला शिकवावा। जेव्हा मुले मोठी होताना आपल्या वडिलांना घरी आईला मदत करताना बघतील, तेव्हा त्यांना त्यात काही वेगळे वाटत नाही। ती आपोआप आईला आणि बायकोला मदत करू लागतात। माझा मुलगा 8वीत असताना पोळ्या करायला शिकला आणि तो वेळ पडली तर चांगल्या पोळ्या करू शकतो। एकदा त्याच्या 3 मित्रांनी एकत्र अभ्यास करायचा ठरवला, तेव्हा एकाने भाजी केली, एकाने कोशिंबीर केली आणि माझ्या मुलाने पोळ्या केल्या। त्यांनी काही विशेष केले असे त्यांना मुळीच वाटले नाही। हे सर्व नंतर ज्याच्या घरी केले त्याच्या आईने मला सांगितले। तेव्हा आपण हे काम मुलगा मुलगी म्हणून तुझे नाही असे त्यांना सांगू नये। शिवाय एखादे काम करवून घ्यायचे असल्यास मुलगा मुलगी नवरा यापैकी कोण मोकळे आहे ते पाहून त्याच्याकडून करवून घ्यावे। नाहीतर सगळेच काम घरातल्या बाईवर पडते आणि नंतर मुलगाही तसेच वागतो। मग पुढच्या पिढीमधील सुनेकडून ठणठणाट ऐकून घ्यावा लागेल। मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांना सर्व बाजूंनी सक्षम बनविणे आवश्यक आहे। असा प्रयत्न प्रत्येक पालकाने करायला हवा। जय श्री स्वामी समर्थ। मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।